हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे ग्रंथालयाचं रहस्य. स्नेहा ही 21 वर्षाची महाविद्यालयीन विद्यार्थिनी. अभ्यासात खूप हुशार होती. तिला नेहमी पुस्तकं आवडायची. खास करून जुन्या ग्रंथालयातील हस्तलिखित कथा आणि रहस्यमय लेखन. पुण्यातल्या आपल्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ती नेहमी उशिरा बसायची. अभ्यास करत किंवा जुन्या पुस्तकांचा अभ्यास करत. एका उशिराच्या दिवशी जेव्हा ग्रंथालय जवळपास बंद होऊ लागले होते, स्नेहा अंधारलेल्या शेल्फजवळ गेली. तिथे तिने लक्ष वेधलं. काही जुने ग्रंथ एखाद्या ठिकाणी व्यवस्थित न ठेवलेले होते आणि त्यातून मंद उजेड येत होता. हळूहळू तिने त्या शेल्फमागे लपलेली एक खोली शोधली, जिथे जुन्या प्रेमकथा हस्तलिखित स्वरूपात ठेवलेल्या होत्या. स्नेहा त्या कथांमध्ये बुडाली. प्रत्येक कथा एका अपूर्ण प्रेमकथेची होती. काहीतरी वेदना, प्रेमभंग, आनंद आणि दुःखमिश्रित अनुभवांचे वर्णन होते. काही कथा तिला ओळखीच्या वाटल्या. त्यात तिच्या आजीने लिहिलेल्या कथा होत्या. स्नेहाला कळले की ही कथांमध्ये अपूर्णता आहे आणि त्या कथांना पूर्ण करणे फक्त तिच्या हाती आहे. स्नेहा प्रत्येक कथा वाचत त्या अपूर्ण प्रेमाची भावना समजून घेत होती. तिने ठरवलं की त्या कथा प्रकाशित करून त्या अपूर्णतेला पूर्ण करेल. दिवसेंदिवस ती मेहनत करत होती. कथांमध्ये पात्रांना जीवन देत, संवाद घडवत शेवटी त्या कथांचा प्रत्येक शेवट अर्थपूर्ण करून प्रकाशित केले. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ग्रंथालयात बसलेल्या स्नेहाला जाणवलं, जुन्या कहाण्यांमध्ये उरलेलं प्रेम आता पूर्ण झालं होतं. तिच्या आजीच्या हसऱ्या आठवणी आणि तिच्या धाडसाची ताकद दोन्ही कथांमध्ये जिवंत होऊन राहिल्या होत्या. काही गोष्टी अपूर्ण राहतात, पण त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करून आपण फक्त इतरांचं जीवनच नाही तर स्वतःचं हृदयही समृद्ध करतो. जुन्या आठवणी, हस्तलिखित कथा आणि त्यातून शिकलेली धाडसाची शिकवण आयुष्यभर सोबत राहतात. प्रेम आणि कल्पकता एकत्र येऊन अंधारातही प्रकाश निर्माण करतात. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.